किंवा संकलनाचा एक विषय म्हणजे आयटू साहेब, मला वाटतं ही बातमी बऱ्याच जणांनी वाचली पण असेल. आता थेरगाव संकलन विभागीय कार्यालयात पावत्यांची छेडछाड करून लाखोंचा घोटाळा केला. याच्याबद्दल या विभागाचे आपले जे उपायुक्त आहेत, मला वाटतं त्यांनी हा खुलासा केला तर बरं होईल. आपल्याकडचं एक पत्र आहे, तिथं कॅश काउंटर नियंत्रण ठेवण्याबाबतचं एक पत्र त्यांनी, मला वाटतं खाली संबंधित मंडलाधिकारी असेल, उपलेखपाल असेल, या दोघांना दिलेला आहे. सर्वप्रथम ह्या बातमीचा काय खुलासा कर संकलन विभागाचे उपायुक्त आपले जे आहेत त्यांनी करायचं. कारण जी एवढी मोठी बातमी ज्या अर्थी दिली राहते त्याच्यामध्ये जे लोकपाल म्हणून ठेवलेली व्यक्ती आहेत त्यांनी हा घोटाळा केलाय सविस्तर असं त्या बातमीत दिसतंय. आणि कर त्याचा पैसा आहे, खालच्या लेवललाच कोण त्याची छेडछाड करतंय आणि महानगरपालिकेचा आर्थिक तोटा जर त्याच्यातून होत असेल तर संबंधित सगळ्याच विभागावरती कारवाई करायला लागेल. त्यामुळे हा खुलासा होणं गरजेचं आहे. दुसरं कोणी असेल संबंधित विभागाचं ज्यांनाही माहिती हा प्रकार सगळा, त्यांनी खुलासा करावा. तेच व्यवस्थित खुलासा देऊ शकतो. बघायचं दुसरं संबंधित कोण असेल ना, ज्यांना माहिती असेल त्यांनी खुलासा द्या. हा विषय खूप महत्वाचा आहे, आजची बातमी आहे. असं जर खालच्या विभाग करत असेल तर प्रत्येक विभागाच्या कर संकलन विभागाची चौकशी करावी लागेल. त्या चौकशी आधीच प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल. असे जर प्रकार घडत असतील आणि या प्रकारा संदर्भात आजही सभागृहात काही माहिती नाही, बातमी येते, त्या बातमीचा दुजोरा घेऊन संबंधित काय प्रकार आहे तो सभागृहाला कळला पाहिजे. घेऊन द्या जसा का ही घटना 17 तारखेला घडलेली आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रातले नियुक्त केलेले 2 लोकपाल प्रसाद कुमार आणि आदित्य गोलांडे यांनी ज्या समायोजनाच्या ज्या पावत्या असतात त्यामध्ये टॅम्परिंग केलेलं आहे. तर ज्या बनावट कॅश पावत्या त्या ठिकाणी त्यांनी तयार केल्या, टॅक्सपेअर आहे त्यांच्याकडनं रोख रक्कम त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेली. आणि मी वेळोवेळी याच्यावर आयुक्त साहेबांना आपल्याला याच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे. मध्यंतरी स्थापत्य कन्सल्टन्सीच्या बाबतीमध्ये देखील मी माहिती मागवली होती. मला फक्त 4 पानांचा त्या ठिकाणी खुलासा दिलेला आहे. हे तुम्ही ठिकाणी माहिती घेता आणि संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी लावता आणि तुम्ही 4 पानात फक्त माहिती देताय. जर आयुक्त साहेब, आपण स्थापत्य विभाग आणि हा जो काही अध्यक्षांनी आता प्रकार उघडकीस आणला हा अत्यंत गंभीर आहे. याच्यावर आपण जर योग्य कारवाई केली नाही आणि स्थापत्य कन्सल्टन्सीच्या बाबतीत मी या सभागृहात अगदी आवर्जून सांगतो, हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. जर आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आहे, मी त्या संदर्भात कोर्टामध्ये पीआय दाखल करत आणि हा जो काही जनतेचा पैसा या टॅक्स पेअर ऑफिस मधील जे काय अधिकारी आपले स्वतःची त्या ठिकाणी त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीची मी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि अध्यक्षांनी जी काही आता मागणी केली या 2 अधिकाऱ्यांवर आपण तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो. माझा आवाज, पिंपरी चिंचवड.